स्वतःही आई-वडील आपल्या मुलीला शिकवण्यासाठी, तिचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी जीवाचं रान करतात. चांगली शाळा, चांगलं कॉलेज, महाग क्लासेस, ही सगळी गुंतवणूक एका स्वप्नासाठी असते. पण कधीकधी हीच मुलगी काहीतरी लपवते आणि जेव्हा सत्य बाहेर येतं तेव्हा सगळं घर उद्ध्वस्त होतं. मुंबईच्या उत्तरेकडील एका गजबजलेल्या भागात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. शिक्षण देणाऱ्या व्यक्तीनंच आपली मर्यादा ओलांडली आणि एका अल्लड 17 वर्षांच्या मुलीचं आयुष्य भस्म केलं. हा प्रकार घडला होता मीरा रोडच्या एका भागात. कृतिका शिंदे नावाची मुलगी, हुशार, शांत आणि आईवडिलांची लाडकी. तिचे आईवडील दोघंही काम करणारे होते, त्यामुळे ती कॉलेज व क्लासेसमध्ये पूर्ण वेळ घालवायची. 2023मध्ये 12वी पूर्ण करून तिने BA फर्स्ट इयरला प्रवेश घेतला होता. तेव्हाच तिची ओळख झाली अरुण देवधर नावाच्या एका 50 वर्षांच्या शिक्षकाशी. अरुण स्वतःला एका प्रसिद्ध खाजगी कोचिंग क्लासेसचा अनुभवी शिक्षक म्हणून ओळख द्यायचा. बोलण्यात अतिशय विश्वासार्ह वाटणारा, पण त्याच्या बोलण्यात एक वेगळीच मिठास होती. कृतिका शिक्षणात थोडी मागे पडत होती. आईवडिलांना वाटत होतं की तिने अजून काही प्रोफेशनल कोर्स करावा. तेव्हाच अरुण तिच्या आयुष्यात आला. त्याने तिला आश्वासन दिलं, मी तुला योग्य मार्गदर्शन करतो, नोकरी मिळेपर्यंत पाठिंबा देतो. त्याचं बोलणं ऐकून कृतिकाला वाटलं की आयुष्यात नवा मार्ग मिळाला. तिने त्याला आपला मोबाईल नंबर दिला. घरी जाऊन वडिलांना त्याच्याबद्दल सांगितलं. वडिलांनी सुरुवातीला थोडा विरोध केला, पण मुलीच्या आग्रहामुळे त्यांनी मान्य केलं. ठीक आहे, पण आधी माहिती घेऊया. पण कृतिका थांबली नाही. काही दिवसातच अरुणने तिला फोनवर सतत संपर्क करू लागला. फक्त शिकवण्यापुरता हा त्याचा हेतू हळूहळू बदलू लागला. वर्षभर त्याने तिचा विश्वास संपादन केला आणि 2024च्या सुरुवातीस तिने अखेर त्याच्या क्लासेसमध्ये प्रवेश घेतला. क्लास सुरू होताच अरुणने आपली खरी नियत दाखवायला सुरुवात केली. तू माझ्या संरक्षणाखाली आहेस, तुला कोणी अडवू शकत नाही, असं म्हणत म्हणत तो तिच्या जवळ येऊ लागला. कृतिका समजूतदार होती, पण 17 वर्षाचं वय म्हणजे विश्वासाचं वय असतं. शिक्षक असतो म्हणजे तो सुरक्षित असतो, असंच ती समजत होती. पण अरुणचं वागणं हळूहळू बदलत होतं. शेवटी एका संध्याकाळी क्लास संपल्यावर त्याने तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. ती घाबरली. त्याला दूर सारण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या चेहऱ्यावर चेपलेला चेहरा नव्हता, तर धमकी होती. जर तुझं भलं हवं असेल तर माझं ऐक. त्या भीतीने कृतिका गप्प बसली. त्या रात्री अरुणने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. तिचं बालमन हादरून गेलं. ती 2 दिवस क्लासला गेली नाही. घरच्यापाशी बोलायचं धाडस तिचं झालं नाही. ती परत गेली तेव्हा अरुणने विचारलं, कोणाला काही सांगितलं नाही ना? ती गप्प राहिली. त्या दिवसापासून तो सतत तिच्यावर शोषण करू लागला, कधी क्लासमध्ये कधी बाहेर. 1 वर्ष तिने सगळं सहन केलं, कारण तिला वाटत होतं की यशस्वी होण्यासाठी हे सहन करणं भाग आहे. एक दिवस अरुणने तिला एका लॉजवर बोलावलं. ती जाऊन आली आणि त्या दिवशी घडलेली विकृती तिचं पोट दुःखवून गेली. ती अक्षरशः आजारी पडली. घरी आल्यावर शेवटी तिने तिच्या आईला सगळं सांगितलं. आई हादरली. वडील तात्काळ तिला घेऊन पोलीस ठाण्यात गेले. तिनं सगळा प्रकार पोलिसांसमोर मांडला. पोलिसांनी अरुण देवधरला अटक केली. वैद्यकीय तपासणीत सगळं उघड झालं. त्या क्लासेसमध्ये अरुण अजून किती मुलींचं आयुष्य बर्बाद करत होता याचीही चौकशी सुरू झाली. कृतिकाने शिक्षणासाठी, यशासाठी जे काही सहन केलं ते न सांगता येणाऱ्या वेदनांनी भरलेलं होतं. शिक्षकाच्या नात्याचं पवित्र रूप पायदरी तुडवलं गेलं. शेवटी सांगायचं एवढंच, कोणत्याही मुलींनी अशा वेळी गप्प राहू नये. पहिल्या प्रसंगीच विरोध करावा, पोलिसांची मदत घ्यावी, स्वतःचा आवाज दाबू नका. अन्याय करणाऱ्याला साथ देणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं. पुन्हा अशा घटनेचं बळी कोणी ठरू नये हीच प्रार्थना.